नाशिक रोड परिसरातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील फर्नांडिसवाडी येथे दिनांक 1 रोजी मध्यरात्री गोळीबार केल्याची घटना घडली असून घडलेल्या या घटनेनंतर नाशिक रोड परिसर पुन्हा माफिया राज सुरू झाला आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात असून त्यामुळं पुन्हा एकदा नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। सविस्तर वृत्त असे, नाशिक रोड येथील फर्नांडिसवाडी येथे मोटरसायकलवर आलेल्या 5 ते 6 युवकांनी जुन्या भांडणाची कुरपत काढून बरखा उज्जैनवाल यांच्या घरावर बंदुकीच्या साहाय्याने 2 ठिकाणी गोळीबार केला असून दहशत पसरवण्यासाठी हा गोळीबार केला असल्याची शक्यता आहे। मात्र कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेने नाशिक रोड परिसरात दहशतीचे वातावरण पसरलेले आहे। या संपूर्ण गोळीबार घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे